हाय गाईज, मिनी ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. तर मी आले होते दुपारी शाळेतनं आणि मला खूप झोप आली होती, कंटाळा आला होता. पण म्हटलं कंटाळा करून नाही जमणार, कारण मला पनीर टिक्का मिक्स ही भाजी करायची होती. त्यामुळं मग लगेच लागले कामाला आणि कांदे कापले आणि कांद्यानं रडवलंसुद्धा. आणि मग सगळे कांदे मस्त असे भाजून ठेवले आणि म्हटलं थोडा वेळ पडूया. तर पडावं म्हटलं, थोडंसं झोपावं. पण काय सावी झोपू देते. तुम्ही बघत असाल माझ्या केसांसोबत ती खेळत होती आणि म्हणते क्लचरनं मी तुझे केस विंचरते. तर एवढं आगाऊपणा करते. आणि हां, सगळ्यांना वाटत असेल मागचा व्लॉग थोडाही होता सावीला एडमिट केलेला, पण सावी आता छान अशी बरी झाली आहे. तिचं सगळं स्लाईन हे ते काढले आणि ती आहे छान आता. मग रात्री लगेच 5 वाजता 4:30 वाजता चालू केले आणि पनीर टिक्का मिक्स करायला घेतले. भाजी झाली होती, फक्त आता काजू आणि पनीर टाकायचे राहिले होते, कारण पनीर येणार होतं आमच्या हाऊंकडनं. त्यांना सांगितलं होतं ऑफिसवरून येताना घेऊन या. मग आमच्या हो आले आणि मी खुश झाले की बाबा पनीर आलं आणि आणि मग त्यांच्याकडे असं बघत होते ते पण. आणि मी जे सांगितलं होतं ते पनीर आणलंच होतं, तर तुम्ही बघा माझी रिॲक्शन कशी होती. आणि मग आईने केल्या होत्या चपात्या आणि तांदळाची खीर, आणि मी केले होते पनीर टिक्का मिक्स आणि मसाले भात. तर असं छान असं पनीर टिक्का मिक्स केले आणि सगळं काजू आणि पनीर हे ते त्याच्यात घातलं. पण ती भाजी खूप जास्त झाली आणि कढई गच्च भरली. मग म्हटलं दुसरीकडे काढायला लागेल. मग ते काढलं, जेवणही ते झाले. पण मी तुम्हाला दाखवायचं विसरलेच की भाजी कशी झाली होती. खूप टेस्टी झाली होती. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, करेन. आणि सगळं आवरून झाल्यानंतर वर आले अभ्यास करायला. टीईटीचं पुस्तक काढलं, तर पुस्तक बघूनच वाटत होतं एवढं मोठं पुस्तक मी कधी अभ्यास करू. पण म्हटलं चला लागायला पाहिजे. मग थोडाफार अभ्यास केला आणि असा गेला माझा दिवस.